नमस्कार रसिको. सदाबहार गायिका आशा भोसले यांच्या गाण्यांच्या आठवणी आपण आपल्या गोल्डन इरा सॉंग्समध्ये करत आहोत. सुवर्णकाळातील गाण्यातील आठवणीमध्ये आशा भोसलेंच्या गाण्याच्या आठवणी या होणारच. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या गाण्यांच्या आठवणी आपल्याला नेहमी होतच असतात. तर आजच्या या एपिसोडमध्ये लताजी आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यांच्या आठवणी आपण पुढच्या एपिसोडसाठी राखून ठेवलेली आहेत. या आधीच्या एपिसोडमध्ये विविध संगीतकारांचा उल्लेख मी केला, ज्यात आशा भोसलेंनी गायलेल्या गाणी या संगीत दिग्दर्शनाखाली कशी लोकप्रिय आणि गाजलेली आहेत याची आठवणी केल्या. 4 संगीतकारांचे नावं या एपिसोडसाठी मी राखून ठेवली होती, ज्यांच्या संगीत रचनांचा आशाजींच्या संगीत प्रवासात खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असा वाटा राहिलेला आहे. बुजुर्ग संगीतकार सचिन देव बर्मन, एस डी बर्मन साहेबांनी 50च्या दशकामध्ये आशा भोसलेंच्या आवाजाचा भरपूर उपयोग केलेला आहे आणि ही गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. त्यानंतरचे संगीतकार खय्याम साहेबांसाठी सुद्धा आशाजींनी खूप गाणी गायली. त्यातल्या त्यात सगळ्यात लोकप्रिय आणि अगदी कीर्तिवंत ठरलेली कामगिरी म्हणजे चित्रपट उमराव जानसाठी आशाजींनी खय्याम साहेबांच्या दिग्दर्शनाखाली गायलेली गीतं हा त्यातलं सर्वात ताजं उदाहरण म्हणता येईल. एस डी बर्मन, खय्याम साहेब, संगीतकार हेमंत कुमार, नंतर संगीतकार चित्रगुप्त, ही काही नावं राहिलेलीच आहेत. त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं नाव आहे संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी. या सगळ्या संगीतकारांसाठी आशाजींनी अनेक अप्रतिम गाणी गायलीत. मग ती सोलो असतील, युगलगीतं असतील किंवा सहगायिकांसोबत गायलेली गाणी आहे. या सगळ्या गाण्यांची लोकप्रियता सदाबहार अशा श्रेणीतली आहे. मग लक्ष्मीकांत प्यारेलालसाठी 1960पासून आशाजींनी गायलेली गाणी असो किंवा कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत दिग्दर्शनाखालची गाणी फिरोज खानच्या सिनेमातली असो, त्याच्यासोबत विशेष कामगिरी म्हणजे अमिताभ बच्चनच्या जंजीरपासून नंतरच्या सगळ्या सिनेमामध्ये आशाजींनी गायलेली अनेक गाणी ट्रेंड सेटिंग ठरलेली आहेत. मग डॉनमधलं गाणं असो, हेलनवर चित्रित झालेलं, लावारिसमधलं असो, मुकद्दर का सिकंदरमधली गाणी असो, जंजीरमधली गाणी असो, आशाजी कल्याणजी आनंदजी हे कॉम्बिनेशन खूप चांगल्या गीतांचं झालेलं आहे. तर आशाजींनी अशा सगळ्याच संगीत दिग्दर्शनासाठी आपलं आवाज दिला आणि सगळ्या अभिनेत्रींनी त्या गाण्याचं पडद्यावर चीज केलेलं आहे असं आपण म्हणूया. कारण आशाजींची डान्सिंग सॉन्ग म्हणलं तर आपल्याला नर्तकी अभिनेत्री आठवतात. हेलन आठवते, बिंदू आठवते, नंतर जीवनकला, जयश्री टी, किंवा नर्तिका अभिनेत्री म्हणलं तर जुन्या काळापासूनचं जरी उदाहरण घेतलं तरी वैजयंतीमाला, हेमा मालिनी, आशा पारेख, नंतर माधुरी दीक्षित, त्यांना आशाजींच्या आवाजातली गाणी नक्कीच मिळालेली आहेत. तर असे हे डान्सिंग गाणी ही खास आशाजींच्या खास त्यांचा प्रांत होता की जिथे त्यांच्या आवाजाला काही चॅलेंज नाही असं आपल्याला म्हणता येतं. मला आठवतं की ओपिनियरचे सहाय्यक संगीतकार GS कोहली यांनी एक चित्रपट केला होता फौलाद नावाचा, जो दारासिंग मुमताज या जोडीच्या अनेक चित्रपटातला एक लोकप्रिय चित्रपट होता. यामध्ये आशाजींची गायलेली सगळी सोलो गाणी गाजली. तर त्याची आठवण नाही मला जरूर सांगाव्याशा वाटतात. आशाजींच्या आवाजातले हे गीत पडद्यावर धावत्या रथामधले मुमताज आणि दारासिंग आपण पाहतो. ओ मतवारे साजना छलक गया मेरा प्यार,
दिल धड़के मैं क्या करूं, हुआ ये पहली बार ओ मतवारे साजना. आणि नर्तिका अभिनेत्री मीनू मुमताज आणि दारा सिंग पडद्यावर आणि आशाजींच्या आवाजातलं हे सदाबहार शराबी गीत म्हणू असं हे गीत आहे, खूप लोकप्रिय झालेलं आहे. हो जान जाना यूं न देखो आज नफरत से मुझे, आज कल मुझे से मोहब्बत हो गई हो गई. हो जान जाना यूं न देखो आज नफरत से मुझे. आणि आशाजीच्या आवाजातलंच एक सॅड सॉन्ग पडद्यावर मुमताज. या तोरी आई मैं तो छम छम रोई रे, प्रीत भरी आंसुओं में चुनरी भिगोई रे, चुनरी भिगोई रे. या तोरी आई मैं तो. अगदी ओ.पी. नय्यरच्या ढंगातलं शानदार संगीत फौलादला जी.एस. कोहलीने दिलं होतं आणि आशाजींच्या आवाजातली ही गाणी लोकप्रिय झाली होती. संगीतकार हेमंत कुमार यांचा साहब बीबी और गुलाम, आशाजी आणि गीता दत्त यांच्या आवाजातली गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत. यातलं अभिनेत्री नर्तिका मीनू मुमताजवर चित्रित झालेलं हे सदाबहार गीत आहे. साकिया आज मुझे नींद नहीं आएगी, सुना है तेरी महफिल में रस जगाए, सुना है तेरी महफिल में रस जगाए. तर असं या विविध गाण्यांच्या काही आठवणी आपण केल्या. यानंतरच्या एपिसोडमध्ये संगीतकार एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी आणि त्या काळातले इतर बुजुर्ग संगीतकारांच्या गाण्यांच्या आठवणी जे आशा भोसलेंनी गायलेली आहेत आपण करीत राहू. हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय जरूर द्या, कॉमेंट्स करा. गप्पा गोष्टी गाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळीला जरूर आठवण करा. भेटू. नमस्कार.